नमस्कार. लोकमान्यमध्ये आपलं स्वागत. MPSC संयुक्त पूर्व परीक्षेसाठी लोकमान्यने सुरू केलेल्या आयोगाच्या प्रिव्हियस इयर प्रश्नांचं विश्लेषण आपण करणार आहोत. आज आपण भारताचा इतिहास भाग 4 पाहतोय. तत्पूर्वी तुम्ही लोकमान्य MPSC UPSC या चॅनलला जॉईन झाला नसेल तर जॉईन व्हा, लाईक करा, शेअर करा, आपल्या मित्रपरिचितांना फॉरवर्ड करा, जेणेकरून सर्वांना याचा लाभ होईल. डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली टेलिग्राम लिंक जॉईन करून तुम्ही वेळोवेळी अपडेट मिळवू शकता. पहिला प्रश्न आहे, सन 1858च्या राणीच्या जाहीरनाम्यानुसार कोणत्या धोरणाचा अंत करण्यात आला? राणीचा जाहीरनामा 1 नोव्हेंबर 1858ला कॅनिंगनं अलाहाबाद या ठिकाणी वाचून दाखवला होता. त्यावेळेस भारतातील सर्व जिल्ह्यात तो वाचून दाखवला गेला होता. यामध्ये काही तरतुदी होत्या. सर्वांना आपल्या भारतीय व्यक्ती म्हणून ब्रिटिशांचं राजसत्तेचं प्रजनन आहोत असं सांगितलं होतं. म्हणजेच सर्व भारतीय व्यक्ती ब्रिटिश राजसत्तेचे प्रजनन आहेत हे त्यांनी सांगितलं होतं. सर्वांना कायद्याचे समान संरक्षण मिळेल. ब्रिटिश सरकार यापुढे राजविस्तार करण्याची इच्छा नाही. म्हणजे ब्रिटिश या अगोदर काय झालं होतं, 1857 उठाव व्हायच्या अगोदर ब्रिटिशांनी भारतामध्ये भरपूर ठिकाणी आपल्या वखारी स्थापन करत राजसत्ता निर्माण करण्याचं विस्तारवादी धोरण सुरुवात केलं होतं. यामुळं काय झालं होतं, 1857चा उठाव घडून आलेला होता. भारतीयांच्या धर्मामध्येही त्यांनी ढवळाढवळ करायला सुरुवात केली होती. हिंदूंच्या काय प्रथा असतील, काय असतील, हिंदूंच्या धर्मामध्ये काही चांगल्या वाईट कोणत्याही प्रथा असल्या तर त्यांची ढवळाढवळ सुरू होती. मग यावेळेस काय झालं, 1857 उठाव झाल्यानंतर राणीचा जाहीरनामा प्रसिद्ध झाला. 1858च्या राणीच्या जाहीरनाम्यानुसार मग त्यांनी सांगितले की ब्रिटिश सरकार यापुढे राजविस्तार करण्याची कोणती इच्छा नाही. आता आपल्याला खाली सांगितले की कोणत्या धोरणाचा अंत झाला. 1 विस्तारवादी, 2 साम्राज्यवादी, 3 वसाहतवादी, 4 दहशतवादी. यामध्ये ब्रिटिश सरकार यापुढे राजविस्तार करण्याची इच्छा नाही, म्हणजेच विस्तारवादी धोरणाचा अंत झालेला आहे. यामुळे याचं उत्तर 1 हे आहे. नंतर दुसरा प्रश्न आहे, बॉम्बे ठाणे रेल्वे कोणत्या वर्षी सुरू झाली? 1852, 1853, 1854, 1855. सर्व पुस्तकामध्ये दिलेलं आहे. बॉम्बे ठाणे 18 एप्रिल 1853ला सुरुवात झाली, जी याचं उत्तर 2 हे आहे. खाजगी कंपन्यांनी यामध्ये काय केलं होतं, गुंतवणूक केली होती आणि यांना 5% परताव्याची हमी दिली होती. याला 3 इंजिन होते, सुलतान, सिंध आणि साहेब. 14 डब्याची ही रेल्वे होती आणि 400 निमंत्रित व्यक्ती होत्या. एवढं लक्षात असू द्या बॉम्बे ठाणे रेल्वेबद्दल. 23वा प्रश्न आहे, पॉवर्टी अँड अनब्रिटिश्ड रूल इन इंडिया हा ग्रंथ कोणी लिहिला? सर्वांना माहिती, दादाभाई नौरोजी यांनी हा ग्रंथ लिहिलेला आहे 1867 ते 68मध्ये. यामध्ये त्यांनी संपत्तीचे आर्थिक निस्सारण याबद्दल सांगितलं होतं. ड्रेन थेअरीबद्दल यांनी मांडलं होतं. 24वा प्रश्न आहे, भारतीय उद्योगाच्या विकासाचा विचार करण्यासाठी औद्योगिक आयोग कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आला? याचं थेट उत्तर आहे 1916मध्ये. आपल्या सर्व पुस्तकामध्ये हे दिलेलं आहे. तुम्ही व्यवस्थित वाचलं तर लक्षात येईल. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे यासाठी तुम्ही यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची बुक वाचू शकता, ज्यामध्ये भारताचा औद्योगिक विकास कसा झाला, शैक्षणिक कसा झाला, सामाजिक चळवळी कशा झाल्या, आदिवासींची चळवळ काय झाली, हे सर्व डिटेलिंगमध्ये आहे. यानंतरचा प्रश्न आहे, हिंदुस्थानचे मंचेस्टर म्हणून कोणते शहर ओळखले जाते? बनारस, पैठण, ढाका, वारंगळ. यामध्ये आपल्याला मंचेस्टरमध्ये कपड्याच्या रिलेटेड आहे, तर कपड्याच्या रिलेटेड ही सर्वच शहरं आहेत. पैठणला सुद्धा पैठणी तयार होते, तर त्या काही हिंदुस्थानचे मंचेस्टर म्हणून ढाकाला ओळखलं जायचं, कारण ढाका हे बांगलादेशचं कापूस उत्पादन आणि ताग यासाठी प्रसिद्ध होतं, त्यामुळं मंचेस्टर म्हणून ढाकाला ओळखलं जायचं. यानंतरचा प्रश्न आहे, ग्रँड ट्रँक मार्ग कोणत्या 2 शहरांना जोडतो? दिल्ली ते मुंबई, दिल्ली ते कोलकाता, पुणे ते मुंबई आणि नाशिक ते सुरत. ग्रँड ट्रँक रोड 1839ला बांधकाम सुरुवात झाली होती. 1850च्या दशकाच्या पुढं हा सुरू पण झाला होता. तो दिल्ली ते कोलकाता या 2 शहरांना जोडत होता. हे सर्वात महत्त्वाचं आहे. यानंतर 27वा प्रश्न आहे, ब्रिटिशांचे आर्थिक धोरण ह्या नावाने ओळखले जात होते. ब्रिटिश इथं आले आणि स्वतः राज्यकर्ते बनले. त्याच्यासाठी ते व्यापारी म्हणून आले होते आणि व्यापारी आल्यानंतर प्रथम त्यांचं हे होतं की स्वतः जवळचं पैसे आपले इथं गुंतवून नफा मिळवणे, आणि त्यासाठी त्यांच्यासाठी आपण ब्रिटिशांना आर्थिक धोरणानं या नावानं ओळखलं जातं, म्हणजे धननिस्सारणाचा अथवा संपत्तीचा निचरा. भारतातील संपत्ती ते तिकडे घेऊन गेले होते. याबद्दलच दादाभाई नौरोजींनी म्हणले होते की ड्रेन थेअरी म्हणजे धननिस्साराचा अथवा संपत्तीचा निचरा. याचं उत्तर बरोबर आहे 2.
28वा प्रश्न आहे, शेतीचे व्यापारीकरण म्हणजे काय? शेतीचे व्यापारीकरण सकाळी आपण ज्या प्रश्नामध्ये पाहिलं ते शेतीचे व्यापारीकरण होतं नगदी पिकांचं उत्पादन घेणे, जेणेकरून व्यापारी पिकं घेणे, व्यापारी पिकेमध्ये ज्यातून जास्त पैसा मिळते, कॉफी, चहा असेल, नीळ असेल, कापूस असेल, यासाठी नगदी पिके घेणे. शेतीमध्ये कारखानदार उभारणी नाही, शेतीमध्ये खरेदी विक्री नाही, पारंपरिक पिके घेणे नाही, तर व्यापारीकरण म्हणजे शेतीमध्ये नगदी पिके घेणे. 29वा प्रश्न आहे, भारताच्या दारिद्र्याच्या मुळाशी ब्रिटिशांचे आर्थिक धोरण जबाबदार आहे असे ठामपणे प्रतिवाद करणारे पहिले भारतीय विचारवंत कोण? तर दादाभाई नौरोजींचंच आपण पाहिलं. पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया यामध्ये त्यांनी भारताचे दारिद्र्य, भारताचं राष्ट्रीय उत्पन्न, जीवनावश्यक गरजा भागवते येत नाहीत हे दाखवलं होतं त्यांनी. दरडोई उत्पन्न 20 हे दाखवलं होतं. आपण इकॉनॉमीच्या बुकमध्ये पाहतो दादाभाई नौरोजी यांनी किती 20 रुपये दरडोई उत्पन्न दाखवलं होतं. आणि यांनाच राष्ट्रीय आपल्या भारताचं काय आर्थिक राष्ट्रवादाचं प्रणेतेही असं म्हणलं जातं. यामुळे याचं उत्तर एक हे आहे. 30वा प्रश्न आहे, ब्रिटिशांच्या आर्थिक धोरणामुळे शेतीचे व्यापारीकरण झाले म्हणजेच आत्ताच आपण पाहिलं त्यांनी काय केलं होतं, नगदी पिके म्हणजेच नफा मिळेल ही पिके घेतली होती, म्हणजे अधिकाधिक नफा मिळेल असे उत्पादन घेणे म्हणजे शेतीचे व्यापारीकरण. त्यामुळे कृषी क्षेत्र नवीन शोधांचा विकास नाही, कृषी क्षेत्राची मालकी हक्क जमीनदाराकडे सोपवण्यात आला, लागवडीखाली जमिनीचे क्षेत्रफळ वाढले, असं काहीच घडून येत नाही. तर नफा मिळवणारी पिकं घेणे म्हणजे शेतीचे व्यापारीकरण होणे. सारखे रिपीटेड प्रश्न आहेत त्यामुळे एक्सप्लेनेशन मी जास्त करत नाही, कारण हे आपल्याला आता लक्षात आलेलं आहे. नगदी पिके म्हणजेच व्यापारी पिके, नगदी पिके म्हणजेच नफा मिळवणारी पिके घेणं, आणि यामध्ये ताग, कापूस असेल किंवा नीळ, चहा, कॉफी या पिकांचा समावेश होतो. 31वा प्रश्न, अनुद्योगीकरण म्हणजे काय? पहिला पर्याय, वैज्ञानिक शोधाच्या सहाय्याने उद्योगांना चालना. अनु म्हणजे नाही आणि औद्योगिकरण म्हणजे उद्योग उभारणं नाही, म्हणजे वैज्ञानिक शोधाद्वारे उद्योगांना चालना देणे हे त्याच्या विरोधात आहे. मोठ्या उद्योगांची निर्मिती हे पण विरोधात आहे. उत्पन्नाचे नफा हेच उद्दिष्ट, अनुद्योग आहे म्हणजे उत्पन्नाचा नफा हे उद्दिष्ट नसणारच आहे. औद्योगिक उत्पादन कमी होणे म्हणजेच अनुद्योगीकरण, हे लक्षात असू द्या. अनुद्योगीकरण म्हणजे औद्योगिकरण कमी होणे, याला म्हणजेच औद्योगिक उत्पादन कमी होणे. चौथा पर्यायाचं उत्तर आहे. डलहौसीचे साम्राज्यवादी धोरण, तैनाती फौज, दत्तक वारसा नामंजूर ही 1857च्या उठावाची कसली कारणं आहेत? लक्षात आलं पाहिजे. साम्राज्यवाद म्हणजेच हे राजकारणाकडे जातं, तैनाती फौजा म्हणजे राजकीय हे आहे, दत्तक वारसा नामंजूर म्हणजे स्वतःची राजकीय हक्क तिथे डावले गेले होते म्हणून हे राजकीय उठावाची कारणं आहेत. आर्थिक नाही, लष्करी नाही, सामाजिक नाही. सामाजिक ह्याच्यामध्ये काहीच नाही. तैनाती फौज समाजाकडे काय आहे हेच नाही ना. लष्करी तर काहीच नाही. साम्राज्यवादी धोरण आहे म्हणजे राजकारण आहे ह्यामध्ये, त्यामुळे राजकीय उठावाची कारणं येते. 33वा प्रश्न आहे, 1857च्या उठावाचे परिणाम खालीलप्रमाणे होते. काय? कंपनीच्या शासनाचा शेवट, भारतीयांना प्रशासनात नोकऱ्या दिल्या नाहीत, स्वतंत्र आंदोलनास प्रेरणा आणि सैनिकांची पुनर्रचना. आता कंपनी शासनाचा शेवट झाला का? बरोबर आहे. 1858चा गुड गव्हर्नन्स ॲक्ट त्याला आपण म्हणतो तो आला, कंपनी शासनाचा शेवट झाला. भारतीयांना प्रशासनात नोकऱ्या दिल्या नाहीत, यामध्ये आपल्या लक्षात यायला पाहिजे की भारतीयांसाठी तरतुदी केली गेली, जेणेकरून काय झालं, आपल्या भारतीयांना तिथं नोकऱ्या मिळतील पण कमी प्रमाणात. ज्यांना इंग्रजी वाचा येतं त्यांनाच तिथं नोकऱ्या होत्या, हे लक्षात ठेवायचं. त्यामुळे भारतीयांना प्रशासनात नोकऱ्या दिल्या नाहीत, हे पण दिल्या नाहीत हे वाक्य अयोग्य ठरतं, कारण दिल्या होत्या पण कमी प्रमाणात, त्यामुळे हे वाक्य थोडंफार चुकीचं ठरेल. स्वातंत्र्य आंदोलनास प्रेरणा, इथूनच खरं भारतामध्ये राष्ट्रवाद वाढायला लागला आणि स्वातंत्र्याची प्रेरणा 1857च्या उठावातून आपल्याला मिळाली. सावरकरसुद्धा म्हणले होते की हे काय, किंवा R.C. दत्तांनी सुद्धा 1857चा गौरव केला होता. प्रत्येकाने 1857च्या बद्दल काहीतरी लिहिलेलं आहे, हे नीट वाचून ठेवा, जेणेकरून विचारतील आपल्याला की कोणी कोणी काय काय म्हणलं. सैन्याची पुनर्रचना, बरोबर आहे. यानंतर परत जातीवर आधारित सैन्य वेगवेगळं ठेवलं गेलं. परत सैन्य, आपल्या भारतीय सैन्यामध्ये जास्त प्रमाणात जातीवादाची पेरणीच इथून पुढे सुरुवात झाली असं सुद्धा कधी कधी म्हणलं जातं. किंवा हिंदूंमध्ये काय पवित्र होती? गाय. मुस्लिमांमध्ये डुक्कर पवित्र होतं, त्यामुळे या कारतुसांच्या त्या कारणामुळेच दंगल झाली होती. मग यांच्या लक्षात आलं की हे धार्मिक जास्त आहेत, त्यामुळं सैन्याची पण पुनर्रचना केली होती. आणि पुनर्रचना अशा पद्धतीने केली होती की बंगाल प्रांतात इंग्रजांचे आणि भारतीय सैनिक यांचं प्रमाण एकास 2 तर इतर ठिकाणी एकास 3 केलं होतं. त्यामुळे सैन्याची पुनर्रचना झाली, कारण त्यांनी ब्रिटिश सैन्य भारतामध्ये वाढवलं होतं. त्यांच्या लक्षात आलं की यामध्ये
आपलं भारतामध्ये काही वेळेस सैन्य एकत्र येऊ शकतात. 1857 उठाव मुस्लिम आणि हिंदू वेगवेगळे जरी अगोदर असले तरी उठाव वेळी एकत्र आले होते. त्यामुळे त्यांनी परत ब्रिटिशांचं सैन्य वाढवलं. एकाच 2 प्रमाण बंगाल प्रांतात तर इतर ठिकाणी एकाच 3 होतं. त्यामुळे हे वाक्य बरोबर ठरतं. मग चुकीचं काय काय ठरतं, भारतीयांना प्रशासनात नोकऱ्या दिल्या नाहीत. नोकऱ्या दिल्या पण फारच कमी प्रमाणात दिल्या, हे लक्षात असतं. त्यामुळं क आणि ड हे बरोबर आहे. बाकी ब हे चुकीचं आहे. त्यामुळे पर्याय 3 हे याचं उत्तर आहे. 34. 1857च्या उठावानंतर भारताचा कारभार चालवण्यासाठी कोणत्या पदाची निर्मिती करण्यात आली? 1857च्या उठावानंतर 1858चा जो ॲक्ट आला त्यामध्ये सेक्रेटरी ऑफ स्टेट फॉर इंडिया हे पद निर्माण करण्यात आलं होतं. हे लक्षात असू द्या. लेफ्टनंट गव्हर्नर हे आत्ताचं पद आहे, राज्यपाल आपण म्हणतो. चीफ कमिशनर नाही, परराष्ट्रमंत्री ही नवीन नाव आहेत. त्यामुळे असं काय कोणतंही नाव नव्हतं. त्या काळात आपल्याला भारतीय सुशासनाचा कायदा 1858मध्ये सेक्रेटरी ऑफ द स्टेट फॉर इंडिया हे पद निर्माण करण्यात आलं होतं, असं डायरेक्टली तिथं सांगितलेलं आहे. त्यामुळं 1 हे उत्तर आहे. 35. इसवी सन 1857च्या उठावात होळकर तटस्थ होते, परंतु त्यांच्या संस्थानातील फळीपैकी कोणत्या ठिकाणी शिपायांनी बंड केले होते? 1857चा उठाव झाला. हैदराबादचे निजाम होते, ग्वाल्हेरचे शिंदे होते, भोपाळचा नवाब, तेहरी टिकमगडचे राजे, पटियाला, काश्मीरमधील गुलाबसिंह या सर्वांनी ब्रिटिशांना मदत केली होती, हे लक्षात असू द्या. दिनकरराव हे शिंद्यांचे मंत्री व सालारजंग निजामाचा मंत्री या दोघांना 1857च्या उठावात ब्रिटिशांना केलेल्या मदतीमुळे सर ही पदवीसुद्धा मिळाली होती. म्हणजे काही संस्थानं ब्रिटिशांच्या बाजूने राहिली होती 1857 होताना. त्यामुळं होळकरांबद्दल हा प्रश्न विचारला गेला होता की होळकर काय होते, तर हैदराबादचे निजाम असतील, ग्वाल्हेरचे शिंदे असतील किंवा भोपाळचा नवाब असेल, या काळात कोण तटस्थ राहिले किंवा कोणी ब्रिटिशांना मदत केली हे सुद्धा विचारलं जाऊ शकतं. तर काही संस्थान होती जी तटस्थ होती, काहींनी ब्रिटिशांना मदत केली. मग यामध्ये होळकर हे इंदोरचं संस्थान होतं. मग आपल्याला लगेच लक्षात यायला पाहिजे की कोणत्या संस्थानातल्या तिथं तटस्थ राहिलं तरी हे झालं. मग इंदोरला संस्थान असल्यामुळे इंदोर हा पर्याय, सी हा पर्याय आपल्याकडे सगळीकडे आहे. मग इंदोरचा शेजारी काय आहे आपल्या लक्षात येईल, महू, भोपाळ, मध्यहसी हे सर्व कुठं आहेत, तर मध्य प्रदेश आहेत. मग इंदोर आणि महू हे जवळ होते आणि त्यामुळे या दोन्हीमध्ये आपल्याला लक्षात यायला पाहिजे की शिपायांनी कुठं बंड केलं होतं, तर महू आणि इंदोरमध्ये. भोपाळमध्ये नाही, महिदसीमध्ये नाही. त्यामुळे हे उत्तरेचं ब आणि बी आणि सी हे पर्याय 2 मध्ये आहेत. त्यामुळे 2 हे उत्तर. 1857च्या उठावानंतर इंग्रजी सैनिकांचे हिंदी सैनिकांशी ठेवलेले प्रमाण आत्ताच आपण पाहिलं, एकाच 2 प्रमाण ठेवण्यात आलं होतं, कारण यानंतर ब्रिटिश सैन्य वाढवलं गेलं होतं, हे लक्षात असू द्या. 1 हे उत्तर आहे. 37. लखनौ येथे 1857च्या उठावाचे नेतृत्व टिंबटिंब यांनी केले होते. लखनौ, दिल्ली, कानपूर, बनारस, झाशी, जगदीशपूर असेल, या प्रदेशामध्ये जे उठाव करणाऱ्यांचे नेतृत्व होतं ते आणि त्यावेळेस कोण गव्हर्नर होतं तिथं हे आपल्याला पाहायला लागतं. जसे दिल्लीमध्ये उठावामध्ये बहादूरशाह जफर सेकंड होता, लखनौमध्ये बेगम हजरत महल, कानपूरमध्ये नानासाहेब पेशवे, तात्या टोपे, आजिमुल्ला खान, बनारसमध्ये कोण होतं बघा तिथं बिमोड करण्यासाठी कर्नल नील होता, झाशीची राणी झाशीमध्ये होती, जगदीशपूरमध्ये कुंवर सिंग होता, बरेलीमध्ये मौलवी अहमदुल्ला खान, महाराष्ट्रात सुद्धा सातारामध्ये रंगो बापूजी गुप्ते, खानदेशमध्ये सरजा सिंग होते. असं आंध्र प्रदेशामध्ये कुणी उठाव केला होता तर संन्याशी भूमती, कर्नाटकमध्ये छोटा सिंग असेल, मद्रासमध्ये गुलाम गौस किंवा सुलतान बक्ष असेल, हे उठावाचे नेतृत्व केलं होतं. ह्युरोज कुणाविरुद्ध होता, तर झाशीच्या राणीविरुद्ध होता. कर्नल हडसन कुठं होता ते सुद्धा पाहून ठेवा, जेणेकरून आपल्याला त्यामध्ये प्रश्न आले तर सोडवता येतील. मग लखनौमध्ये जो 1857 उठाव झाला त्याचं नेतृत्व कुणी केलं होतं, अवध बेगम. त्यामुळे हिचं उत्तर 1 आहे. बेगम हजरत महल यांनाच अवध बेगमसुद्धा म्हणलं होतं. आणि लखनौचा उठाव मोडून कुणी काढला, तर कॅम्पेलनं. दिल्लीमध्ये कोण होतं, निकोलसन हडसन होता. असे जे कोण उठावाला हे करत होते ते लक्षात असू द्या. त्या काळात इंग्रजी अधिकारी कोण होतं. झाशीच्या राणीचा उठाव कुणी मोडून काढला, तर सर ह्यू रोजनं. बनारसचा उठाव बिमोड कुणी केला, कर्नल नीलनं. हे आपल्या लक्षात असलंच पाहिजे, कारण 1857 बद्दल भरपूर प्रश्न विचारले जातात. 38वा प्रश्न आहे, 1857च्या क्रांतीच्या कोणत्या नेत्यांनी नेपाळमध्ये आश्रय घेतला.
साहजिकच आहे, नानासाहेब पेशवे ज्यांना काय केलं होतं, त्यांनी नेपाळमध्ये जाऊन आश्रय घेतला होता. झाशीची राणी फिरोजबरोबर लढतानाच धारातीर्थी पडल्या होत्या. तात्या टोपे, कुंवर सिंग काय झालं होतं, आराजवळ ब्रिटिश आर्मीचा पराभव करून सुद्धा नंतर परत मृत्युमुखी झाले होते. त्यामुळं नानासाहेब हे उत्तर आहे. तात्या टोपेंच्याबद्दलही आपल्याला माहिती आहे, त्यांना परत पकडलं गेलं होतं. यानंतर जोड्याजुळू आहेत मोतीबाई, ललिताबाई, काशी आणि मुंदर. यामध्ये झाशीच्या राणीचं जवळचं कोण होतं हे विचारले, तर झाशीची राणीचे विवाहपूर्वीचं नाव होतं मणिकर्णिका मोरोपंत तांबे. या महाराष्ट्रातील होत्या. राणी लक्ष्मीबाई गंगाधर नेवाळकर लग्नानंतरचं नाव झालं. हे तुम्हाला जर माहीत असेल तर सोडवा, नाहीतर सोडू नका, कारण काही प्रश्न असे असतात की एकदम डीपमध्ये असतात. एक सुद्धा आपल्याला यातली जोडी माहीत नसेल तर स्किपच करायचा असले प्रश्न. तर मोतीबाई, ललिताबाई, काशी आणि मुंदर. आत्ता चित्रपट आला होता झाशीच्या राणीबद्दल, त्यामध्ये ह्या स्त्रियांची नावं आपल्याला पाहायला मिळतात. तर मुंदर, काशी, ललिताबाई, मोतीबाई. यामध्ये मोतीबाई कोण होते, तर झाशीच्या राणीच्या हिरकात्याच्या प्रमुख होत्या. ललिताबाई कोण होत्या, झाशीच्या राणीच्या महत्त्वाच्या सरदार होत्या. काशी कोण होत्या, राणी लक्ष्मीबाईसारखी दिसणारी तिची दासी होती. मुंदर, राणीने झाशी सोडल्यानंतर तिच्याबरोबर सावलीसारखी राहिली होती. यांची ही नाव आहेत. असे एकदम डिफिकल्ट कधी प्रश्न येतात की यामुळे आपला संपूर्ण पेपरच अवघड वाटतो. हे प्रश्न स्किप करायचे, येत नसेल तर स्किप करायचं, पुढे जायचं. सगळे प्रश्न झाल्यावर या प्रश्नाकडे यायचं, वेळ राहिला तर. नसेल तर बाकीचे प्रश्न तुम्हाला येत असतात, उगाच इथे वेळ वाया घालवायचा नाही. असे प्रश्न असतात ते आपले फक्त डोकं फिरवायला आलेले असतात, त्यामुळे यामध्ये जास्त लक्ष घालायचं नाही. अभ्यास केलेले प्रश्न व्यवस्थित सोडवायचे आणि मार्क चांगल्या पद्धतीने घ्यायचे. यानंतरचा 40वा प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणत्या व्यक्ती 1857च्या उठावाच्या संबंधित नाहीत. पेठचा राजा भगवंतराव, अजिंठा नर्तिका, गुलमार आणि काश्मीरचा राजा गुलाबसिंह. आपण पाहिलं काश्मीरचा राजा गुलाबसिंह काय केलं, इंग्रजांना मदत केलेली आहे त्यांनी. त्यामुळे 1857च्या उठावामध्ये ते काय आहेत, अजिबात संबंध नव्हता. परत सालारजंग आहे, दिनकरराव आहे, कापूरशाह आहे, इंदोरचे होळकर तटस्थ राहिले, भोपाळचा नवाब आहे, ग्वाल्हेरचे शिंदे आहे, हैदराबादचा जो निजाम आहे, तेरी टीमगडचे राजे आहेत. यांनी काय केले, ब्रिटिशांना मदत केली का तटस्थच राहिले काही वेळा, त्यामुळं हे होतं. मग ह्यामध्ये संबंधित कोण नाही, तर काश्मीरचा राजा गुलाबसिंह ड फक्त, बाकी तिघही संबंधित होते. अजिजन नर्तिका कानपूरची एक प्रसिद्ध व सुंदर नर्तिका होती. तिने 1857च्या उठावात भाग घेऊन आपल्या बदनाम पेशाला निर्मळ केलं होतं. असे काही स्त्रिया ज्यांच्याबद्दल सुद्धा आपल्याला माहिती ठेवा, जेणेकरून एक सिंगल लाईन आली. अजिजन नर्तिका कोण होती, तर कानपूरची एक प्रसिद्ध व सुंदर नर्तिका होती. ती 1857च्या उठावाच्या संबंधित आहे. फक्त यामध्ये कोण नाही, काश्मीरचा राजा गुलाबसिंह. लक्षात ठेवा, इंदोरचे होळकर, भोपाळचा नवाब, ग्वाल्हेरचे शिंदे, हैदराबादचा नवाब दिनकरराव, काश्मीरचा राजा गुलाबसिंग, सालारजंग, कापूरशाह ही आपल्या नाव लक्षात राहिली पाहिजे, जेणेकरून आहे कोणी लक्षात येईल, नाही कोणते. त्यामुळे याचं उत्तर 4 ड फक्त, काश्मीरचा राजा गुलाबसिंग याचा 1857च्या उठावाशी काही संबंध नव्हता. थँक्यू.